नमस्कार सखींनो. आजच पितृपक्षातील भरणी श्राद्ध आटोपले. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्ष, पितृपक्ष, तसेच त्याला पित्तरपाटा असेही म्हटले जाते. अशा या पितृपक्षात घराघरात आपल्या पूर्वज मृत व्यक्तींचे त्यांच्या क्षयतिथीनुसार त्या त्या तिथीला श्राद्ध केले जाते. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत घरात जावा, सासूसुना, नंदा अशा एकमेकांच्या मदतीमुळे कोणताही सण असो किंवा श्राद्ध असो, स्वयंपाकघरात जेवण किंवा तत्सम पदार्थ बनविताना मोठ्या प्रमाणात आणि सहजपणे सर्व करणे शक्य होत असे. आता मात्र घरात एकटी स्त्री असली की करणे थोडे अवघड वाटत असले तरी आपली प्रत्येक सखी ते सहज शक्य करते. म्हणूनच आपले सर्व सणवार आपण चालत आलेल्या परंपरेनुसार साजरे करत आपली संस्कृती जपत असतो. आत्ता चालू असलेल्या पितृपक्षातील प्रत्येक दिवसाच्या तिथीला जिच्या घरी श्राद्ध असेल ती सखी सर्व स्वयंपाक करते. पितरांना तृप्ती मिळण्यासाठी आपण हे सर्व करीत असतो. आता आपण श्राद्ध स्वयंपाकाविषयी पाहूया. श्राद्धाच्या जेवणात उडदाचा वडा आणि खीर याला अधिक महत्त्व असते. रव्याचे मोहन आणि मैद्याच्या पिठाची पारी, त्याची होणारी सांजुरी, उडदाचे आणि चण्याचे मिक्स पिठाचे वडे हे आधीच करून ठेवतात. तसेच आपण बासुंदी करतो. मात्र श्राद्धासाठी तांदळाची खीर आवश्यक असते. ती नैवेद्य वाढी म्हणजेच वासुंडी यासाठी तरी आवश्यक करावी. या बासुंदी म्हणजेच खीरसोबत लागणाऱ्या पुऱ्या आणि भजीसुद्धा आपण करतो. बासुंदी, पुरी, सांजोरी, वडे झाले. भाज्या म्हटलं तर त्या भरपूर असतात. भेंडी, गवार, गिलके, दोडके, कारले, गोल आकाराची असलेली चक्की, चवळी, अळूच्या पानांचा फांगोड अशा भाज्यांबरोबर वरण, भात, कढी हे देखील करतात. 1-2 कोशिंबीर करतात. आता खानदेश बागलाणमधील स्वयंपाकाबद्दल सांगायचे तर सर्व स्वयंपाक जवळजवळ दोन्ही ठिकाणचा सारखाच असतो. फक्त 1-2 पदार्थ कमी जास्त असतात. बागलाणमध्ये ओली डाळ म्हणजे वाटलेल्या डाळीचा फांगोड करतात. तसेच पंचामृत म्हणजे तीळ, खोबरं, हिरवी मिरची, आमसूल, शेंगदाणे इत्यादी त्यात असते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या कोशिंबिरी देखील खानदेशपेक्षा बागलाणमध्ये जास्त प्रमाणात असतात. आणि असा हा खानदेश आणि बागलाणमधला कुठलाही स्वयंपाक असो, सुंदर असा स्वयंपाक करून आपण वाढी किंवा नैवेद्य बनवतो. वाढी म्हणजेच वासुंडी होय. आणि सर्व झाल्यानंतर आपण ती छतावर ठेवतो आणि त्याला काकस्पर्श झाला की आपल्या मनाला समाधान होतं की आपले पितृ तृप्त झालेत, पितर तृप्त झालेत असं आपल्याला